हा अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे। यामध्ये त्यांनी नामस्मरण करताना बाह्य देखावा किंवा गोड आवाजापेक्षा भाव किती महत्त्वाचा आहे हे सांगितले आहे। या अभंगाचा सोपा मराठी अर्थ खालीलप्रमाणे आहे। अभंगाचा भावार्थ: नये जरी तुझमधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे। अर्थ: हे मानवा, तुला जरी गोड बोलता येत नसेल किंवा देवाने तुला खूप सुंदर आणि गोड गळा आवाज दिला नसेल तरी तू काळजी करू नकोस। देवाचे नाव घेण्यासाठी गंधर्वासारख्या आवाजाची गरज नाही। 2. नाही तयाविण भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण। ध्रुव. अर्थकारण: हा विठ्ठल परमेश्वर तुझ्या गोड आवाजाचा किंवा सुराचा भुकेला नाही, त्याला फक्त तुझी आंतरिक ओढ हवी आहे। त्यामुळे तुला जसे जमेल तसे साध्या भोळ्या पद्धतीने का होईना, पण रामकृष्ण नामाचा उच्चार कर। 3. देवापाशीन मागे आवडीची भक्ती, विश्वासेंशीन प्रीती भावबळे। अर्थ: देवाकडे काही मागायचे असेल तर ते काय मागावे, तर फक्त त्याची भक्ती मागावी। पूर्ण विश्वासाने, प्रेमाने आणि मनातील शुद्ध भावाच्या बळावर देवाकडे त्याच्या चरणांशी अखंड भक्ती मागावी। 4. तुका म्हणे मना सांगतो विचार, धरावा निर्धार दिसेंदिस। अर्थ: संत तुकाराम महाराज म्हणतात, हे माझ्या मना, मी तुला हा विचार सांगत आहे की तू देवाच्या नामस्मरणाचा हा निर्धार दररोज दिवसेंदिवस पक्का ठेव। बाह्य गोष्टींपेक्षा मनाच्या निर्धाराला आणि भावाला महत्त्व दे। थोडक्यात तात्पर्य: देवाला तुमच्या सुरापेक्षा तुमचा सूर, भाव महत्त्वाचा वाटतो। देवाची पूजा किंवा नामस्मरण करण्यासाठी पांडित्याची किंवा गायन कलेची गरज नसून केवळ शुद्ध भावाची आणि प्रेमाची गरज आहे।